नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा CapCutचं मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं. तर चला आता मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तर आजचा आपला व्हिडिओ अलर्ट मोशनवरती होणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचे अशा प्रकारे आपलं अलर्ट मोशन ॲप ओपन करायचे आणि मी तुम्हाला साइडवरती बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट दिलेले अशा प्रकारे 2 हे तुम्ही इनपुट करून घ्यायची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटून देईल. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं सर्वात पहिले जो काही आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. नंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे काही ग्रुप वगैरे लिरिक्स वगैरे मी आधीपासून इथं लावून दिलेले आहे. आणि एक अलर्ट मोशनमध्ये बग चालू आहे. जेव्हा आपण इथून प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामधून आपण जेव्हा फोटो ॲड करतो फोटो ॲड होत नाही. अशा प्रकारे एक बग चालू आहे. जसं की इथून आता समजा मी हा आपला फोल्डर सिलेक्ट केलेला आहे आजच्या व्हिडिओचा आणि इथं जे काही फोटो आहेत समजा मी आता कोणताही एक फोटो सिलेक्ट करतो. जसे की इथं या फोटोवरती टच केलं तर फोटो लवकर इथं येणार नाही. अशा प्रकारे बग चालू आहे. म्हणून एक मी ट्रिक लावलेली आहे तुम्हाला सोपं जाईल एडिटिंग करण्यासाठी. आता तुम्हाला काय करायचे मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला इथं खाली एक फोटो दिसेल अशा प्रकारे बघू शकता. इथून याला अनहाईड करून टाकायचं. डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करून अनहाईड करून टाकायचे आणि तुम्ही तुमचे जेवढे फोटो घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी त्यांना तुम्ही क्रॉप करून घ्यायचे आधी. 9.16 या साईजमध्ये गॅलरीमध्ये ऑप्शन असतं 9.16 चे. जर तुमच्या गॅलरीमध्ये क्रॉपिंगचं ऑप्शन नसेल तर तुम्ही स्नॅपचॅट नावाचे ॲप घ्यायचे तिथून तुम्ही क्रॉप करून घ्यायचं आहे. ठीक आहे. जसे तुम्हाला साईज पाहिजे तसं तुम्ही क्रॉप करू शकता. तर स्नॅपचॅटमध्ये पण तुम्ही 9.16 या साईजमध्ये क्रॉप करायचे. आणि नंतर इथं जो काही खालचा फोटो याला अनहाईड करायचं डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून नंतर फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचे. आता इथं हे 19 पर्यंत कमी आहे बरोबर. नंतर ही जे काही रेस आहे तर हिला फुल वाढून घ्यायच्या आधी. ठीक आहे. नंतर काय करायचं या फोटोवरती क्लिक करून या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करायची एकदा. ठीक आहे. कॉपी लेयर केल्यानंतर काय करायचं परत त्याची जी ऑपेसिटी जेवढी होती आधी तेवढी कमी करायची 19-20 सेकंदापर्यंत. ठीक आहे. आणि नंतर काय करायचंय आता इथं जे काही ग्रुप आहे बघू शकता हे ग्रुप मी लावून दिलेले. आता एक एक करून ग्रुपवरती क्लिक करायचे. एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायची. आता इथं हा रेक्टँगल आहे तर फोटोची लेअर खूप जास्त आहे तर फोटोच्या मध्यभागी यायचे रेक्टँगलच्या. फोटोला छोटं कट करायचे परत शेवटी यायचे फोटोला शेवटीपर्यंत ओढायचे. एपिक्समधून यायचे हा इफेक्ट इथून तुम्ही डिलीट करायचा आहे. ठीक आहे. हा फोटो इथं आलेला आहे. परत या फोटोवरती क्लिक करून चौकोन बॉक्सवरती क्लिक करून एकदा कॉपी लेयर करून घ्यायचा. हा असा फोटो आपला कॉपी होऊन जाईल. नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून खाली घ्यायचे फोटोला. नंतर फोटोवरती क्लिक करून कलर ॲड फिल्डमध्ये यायचे. इथं हे कोणतेही अंक किंवा नाव दिसतील तर यांच्यावरती क्लिक करायचे आणि जो काही तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो घेऊन घ्यायचा. जसे की समजा इथून मला हा फोटो लावायचा आहे. फोटोवरती क्लिक करून वरती प्लस बटनवरती टच करायचे. नंतर फोटो इथं लागून जाईल. नंतर मूव्हमेंट ट्रान्सफरमध्ये यायची. इथं वरती खाली करू शकता 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही छोटं वगैरे करू शकता तुमच्या फोटोला आणि चौकोन बॉक्समध्ये बराबर अशा प्रकारे बसून द्यायचं. ठीक आहे. नंतर परत बॅक यायचे आणि दुसरा जो काही आपला ग्रुप याला ओपन करायचा अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. चौकोन बॉक्समध्ये क्लिक करून जो आपण इमेज फोटो कॉपी केलेला आहे तर तो पेस्ट करायचा आहे. परत याची लेअर तुम्ही रेक्टँगलच्या खाली ओढून घ्यायचे आणि परत तिथून कलर एल फिल्डमध्ये जाऊन तुम्ही काय करायचं तुमचा जो काही दुसरा फोटो असेल तर तो तुम्ही रिप्लेस करायचा अशा प्रकारे आणि वरती बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायची तुमच्या फोटोच्या हिशोबाने. ठीक आहे. परत बॅक घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो सेम अशा प्रकारे तुम्ही फक्त जो काही कॉपी केलेला फोटो आहे तर तो पेस्ट करायचा आणि तिथं तुम्ही कलर एल फिल्डमध्ये जाऊन तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचे. सेम अशा प्रकारे तर जेवढे ग्रुप आहे तर यांच्यामध्ये तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी पटापट आधी फोटो रिप्लेस करून देतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. मित्रांनो आता बघू शकता इथं जेवढे ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून फोटो रिप्लेस करून घेतलेले. अशा प्रकारे तुम्ही पटापट फोटो लावून घ्या. ठीक आहे. आणि नंतर काय करायचे फोटो लावल्यानंतर परत तुम्ही आता 18.11 सेकंदाचं बिटमार्कवरती यायचे. परत या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून जो फोटो आपण कॉपी केलेला आहे हा इथं पेस्ट करायचे आणि शेवटीपर्यंत फोटोच्या लेअरला ओढून घ्यायचे. ठीक आहे. नंतर काय करायचं आता फक्त पुढच्या बिटमार्कवरती येत चालायचे. फोटोवरती क्लिक करून ते इथं मध्यभागी स्प्लिटचं ऑप्शन आहे म्हणजे कट करायचं ऑप्शन आहे. इथं क्लिक करून पटापट अशा प्रकारे मध्यभागी तुम्ही
तुम्ही तुमचा हा जो काही फोटो आहे तर तो कट करून घ्यायचे. ठीक आहे. कट करून तुम्ही काय करायचे रिप्लेस करून घ्यायचे. जसं आता आपण मागं केलेलं होतं सेम तसं तुम्ही आता काय करायचं फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलमध्ये येऊन तुम्ही तुमचा फोटो जो काही असेल तर तो रिप्लेस करायचा अशा प्रकारे. ठीक आहे. तर पटापट फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी पटापट फोटो रिप्लेस पण करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आता शेवटीपर्यंत जे काही फोटो होते तर इथून मी रिप्लेस करून घेतलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही करायचे. नंतर इथं खाली बघू शकता एक इमोजीची पेंज दिलेली मी तुम्हाला इथं ती हाईड केलेली आहे. तर या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून हे ऑन करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर पेंजला अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचे. ठीक आहे. तर पेंज लागून जाईल. त्यानंतर काय करायचं आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळे फोटोंना. त्यासाठी काय करायचे बॅक यायचे. आपल्या इफेक्ट प्रोजेक्टवरती यायचे. इथून जे काही पहिला फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायच्यात. परत बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे आपण बनवतोय तर त्याला ओपन करायचे आणि इथून पुढे यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आता 18.11 सेकंदाचा बिटमार्क पासून तर मी तुम्हाला जिथं सांगतो तिथपर्यंत. ठीक आहे. तर 26.15 सेकंदाचे बिटमार्क पर्यंत 18.11 सेकंदाचे बिटमार्क पासून तर 26.15 सेकंदाचे बिटमार्क पर्यंत इथपर्यंत जेवढे फोटो आहेत सगळ्या फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की 1 2 3 4 5 6 7 फोटो आहेत आपले. तर टोटल हे जे काही 7 फोटो आहे तर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे जे काही 7 फोटो आहेत तर यांना पटापट तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसे की आता मी पटापट हा जो काही इफेक्ट आहे तर हे सगळ्या फोटोंना मी इथून पेस्ट करून घेतोय. ठीक आहे. तर बघू शकता आता जेवढी 7 फोटो होते तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले. नंतर परत बॅक यायचे. आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट परत तुम्ही कॉपी करायचे. परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट वरती यायचे. परत आता 26 सेकंदाचा जो काही बिटमार्क आहे 26.15 सेकंदावरती तर याच्यावरती यायचे आणि याच्या पुढचे जे काही 2 फोटो आहे तर हे 2 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे 2 फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅक येऊन आपला जो काही इफेक्ट प्रोजेक्ट आहे ओपन करायचे आणि शेवटच्या फोटोवरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून परत तुम्ही बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. शेवटी यायचे जो काही शेवटचा फोटो आहे तर याला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा. ठीक आहे. नंतर परत एकदम स्टार्टिंगला यायचे. परत इथून काय करायचं जो आपण फोटो कॉपी केलेला आहे तर तो इथून पेस्ट लेअर करायचा. परत काय करायचं सुरुवातीलाच पेस्ट करायचे. ठीक आहे. नंतर शेवटीपर्यंत याची लेअर ओढून घ्यायची. नंतर कलर एलपीमध्ये याची या जे काय अंक किंवा नाव असेल तर यांच्यावरती क्लिक करून जो मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तर इथून तो ओव्हरले व्हिडिओ घ्यायचा आहे. वरती प्लस बटनवरती क्लिक करून ॲड होऊन जाईल. नंतर परत या ब्लॅक स्क्रीनच्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचे. लाईटनमध्ये यायचे. इथून याला स्क्रीनमध्ये करून द्यायचे. ठीक आहे. स्क्रीनमध्ये केल्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे. नंतर सिंपल वरती शेअरवरती क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटेसे ॲरो असेल ॲरोवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची. खालची रेस फुल वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.